राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक जे आपल्यासोबत आहेत। सर, प्रचाराचे शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत। कसा प्रचार झालाय आतापर्यंतचा आणि मानखुर्द शिवाजीनगरची जनता काय म्हणते आहे? कारण तुम्ही मतदारसंघ अणुशक्तीनगर पहिला होता तुमचा, मात्र यावेळेला तुम्ही त्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात। जनतेचा कसा रिस्पॉन्स आहे? जनतेने मला आग्रह धरला, त्यामुळे इथे मी निवडणूक लढतोय आणि निवडणूक जनतेनेच हाती घेतलेला आहे। आमच्या लोकांशी संपर्क साधण्याचा कार्यक्रम सुरूच आहे। छोट्या छोट्या बैठका कार्यकर्ते पण घेत आहे, मी पण घेतो। जाहीर सभा आता सुरू झालेली आहे, कार्यकर्त्यांची डोर टू डोर कॅम्पेन आहे। एकंदरीत कुठल्याही आम्ही माध्यम सोडत नाही। आमच्या LED व्हॅनच्या माध्यमातून आमचा संदेश जात आहे, सायकल रिक्षाच्या माध्यमातून काही प्रचार होत आहे, नुक्कड नाटक होत आहे। म्हणजे प्रचार ज्या परवानगी आम्हाला मिळते त्या पद्धतीने प्रचार लोकांपर्यंत आम्ही जातो आहे। मलिक साहेब, अणुशक्तीनगर हा तुमचा विजयाचा एक आत्तापर्यंतचा बालेकिल्ला म्हणून पाहिलं जात होतं। मतदारसंघ बदलत असताना, त्या मतदारसंघात जात असताना विजयाचा विश्वास जो असतो उमेदवाराकडे तो असावा लागतो आणि त्यानंतरच आपण त्या मतदारसंघामध्ये एंट्री घेतो। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडी असताना तुम्ही आणि अबू आझमी जे विद्यमान तिकडचे आमदार आहेत, तुम्ही एकत्र होतात, मात्र यावेळेला एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्याची वेळ आलेली आहे। हा विचार कसा आला नेमका? कारण नाही, लोकांचे आग्रह हे गेले 5 महिने लोक माझ्याकडे येत होते। लोक आग्रह धरत होते की साहेब आपण इथे लढलं पाहिजे, इथे ड्रग्सचं साम्राज्य, माफिया राज निर्माण झालेला आहे, दबाव तंत्र सुरू आहे, एक गुंडशाही आहे, लोक कंटाळलेली आहे, काही कामं होत नाही, ड्रगचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। सर्व गैरप्रकारची कामं तिकडे होते, लॉ अँड ऑर्डर कुठलेही त्याच्यावर वचक नाही आणि त्याला राजकीय आश्रयामुळे हे सगळं वाढतं आहे। हे लोकांना कळून सुटलेलं आहे। त्यांना एखादा तगडा उमेदवार पाहिजे होता आणि लोकांना विश्वास होता की मी लढल्याशिवाय बदल होऊ शकत नाही। त्यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि मी लढतो आहे। लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि माझ्या दोन्ही ठिकाणी, तो अणुशक्तीनगरमध्ये सणा असेल किंवा इथे मी, दोन्ही जागा आम्ही फार जास्त फरकाने आम्ही निवडून येणार आहे। मलिक साहेब, तुम्ही प्रचारामध्ये व्यस्त आहात, लोकांशी बोलताय, जनतेमध्ये उतरून मानखुर्द शिवाजीनगर मधल्या लोकांशी प्रचार करताय, मात्र दुसरीकडे तुमचा वैद्यकीय जामीन रद्द व्हावा अशा पद्धतीची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झालेली आहे। आत्ताच अशा पद्धतीने याचिका होणं हे या सगळ्या याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? बघा, असं आहे, ज्यांना माझ्यापासून काही हे राजकीय धोका असेल किंवा त्यांना राजकीय नुकसान होत असेल, ते लोक या प्रकारचे प्रयत्न करत आहे। आज तो लिस्ट पण झालेला आहे, मला वाटते कोर्टात सुनावणी आज होणार आहे। काय होते ते बघू। आमचे वकील पण तिथे उभे राहणार आहे, आमची पण बाजू मांडणार आहे। पण मी राजकीय पार्श्वभूमी असताना ज्या प्रकारे मी पुन्हा बोलायला सुरुवात केली, माझे विचार मांडतो आहे, राजकीय परिस्थितीवर बोलतो आहे आणि ताकदीने दोन्ही ठिकाणी आपण निवडणूक लढतो आहे, तर ज्यांना याचं नुकसान होत असेल याच्या मागे ते असतील। मलिक साहेब, तुम्ही जामिनावर बाहेर आल्यानंतर खास करून माध्यमांमध्ये कधी बोलत नव्हतात, मात्र निवडणुकीची ही सगळी घोषणा झाली आणि तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा तुम्हाला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्यावेळीच ही याचिका आत्ता दाखल झालेली आहे। भाजपकडून सातत्यानं तुमच्या उमेदवारीला विरोध केला जातोय, तुमचे संबंध हे दहशतवादी टोळीशी आहेत, दाऊदचे आहेत असं वारंवार उल्लेख केला जातोय भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून, शीर्ष नेतृत्वाकडून, त्याचबरोबर सगळ्या खालच्या नेत्यांकडून। आणि आत्ताच अशा पद्धतीची याचिका होणं यामागे कुठेतरी राजकीय षडयंत्र आहे असं वाटतं? हे बघा, हे कुठे ना कुठे मी गप होतो, कोर्टाचे आदेश होते, आपण माध्यमाशी संवाद साधू नये, पण आता कोर्टाने मला परवानगी दिलेली आहे। मी माध्यमाशी संवाद साधतो आहे। राजकीय माणूस स्वतःचे जे काय विचार असेल, विषयांवर ज्यांची प्रतिक्रिया असेल किंवा चाहे देशात किंवा राज्यात चांगलं वाईट घडत असेल तर मी बोलणार आहे। आता याच्यामुळे कोणाची अडचणी वाढत असेल, माझ्यामुळे कोणी अडचणीत येत असेल, निश्चित रूपाने ते प्रयत्न करतील की बाबा यांचे जामीन रद्द झालं पाहिजे। शेवटी न्यायालयामध्ये हा विषय आहे, न्यायालय निर्णय घेईल याच्यावर। खरं तर 2 विधानांबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहात। राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महायुतीच्या सोबत आहे, मात्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून म्हणजे योगी आदित्यनाथ असतील ते एक विधान करतायत की बटेंगे तो कटेंगे। खरं तर
हे अल्पसंख्याक विरोधी हे वक्तव्य म्हणून पाहिलं जात आहे. तुम्ही या विधानाकडे कसं पाहताय आणि तुमचं यावरती काय मत आहे? हे बघा, हे कुठेतरी धार्मिक भावनेशी खेळण्याचं काम आहे. या बाह्यातगिरीमुळे मतं मिळत नाही हे लोकांना कळलं पाहिजे. मला वाटते या प्रकारच्याच राजकारणामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसलेला आहे. त्यांना वाटत असेल याचा फायदा इथे होऊ शकते, तर मला वाटते हे फायदा होऊ शकतच नाही. आणि अशी विधानं करून कुठल्याही निवडणुकीमध्ये काही फायदा उचलण्याचं काम होत असेल तर आम्ही त्याला कधी स्वीकार करणार नाही. आणखी एक विधान आहे ते म्हणजे पंतप्रधानांचं, एक हे तो सेफ हे. त्याचबरोबर अमित शहा यांनी भाजपचा जो काही राज्यातला जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की धर्मांतर विरोधी कायदा हा राज्यामध्ये आम्ही लागू करणार आहोत. तुम्ही याकडे कसं पाहताय? तुमचं याबद्दलचं काय मत आहे? खरं तर हा जाहीरनामा भाजपने उघडपणे मांडलेला आहे आणि त्याकडे महायुती म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या काळामध्ये भाजपच्या सोबत राहणार असेल तर त्याकडे कशा पद्धतीनं तुमचं मत असेल? बघा, हे शाब्दिक खेळ आहे. कुठल्याही भावनेशी खेळण्यासाठी या प्रकारचे जाहीरनामा करा. या देशामध्ये जे मौलिक अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स, ते कोणी हुसकून घेऊ शकत नाही. राईट टू रिलिजन हे फंडामेंटल राईट आहे. कुठल्याही व्यक्तीला स्वतःचा धर्म स्वीकारायचा, त्या पद्धतीचं जगायचा किंवा त्याचा प्रचार प्रसार करायचा हे देशाच्या घटनेमध्ये तरतुदी अनुसार मौलिक अधिकार आहे. त्याच्यावर कोणी बंदी घालू शकत नाही. आता प्रचारच करायचा आहे की बाबा हे लोक धर्मांतर करत आहे, हे होतं आहे, ते होतं आहे. बरेचसे लोक वेगळे वेगळे धर्माचे वेगळे वेगळे धर्मामध्ये जात आहे. या देशातले नागरिकांना अधिकार आहे, ज्या धर्मात ज्याला जायचं असेल कोणी थांबू शकत नाही. आता राजकीय लाभ मिळवण्यासाठी या प्रकारचे विषय समोर येत राहत आहे, पण घटनेनुसार या प्रकारे कोणावर बंदी घालता येत नाही. खरं तर तुमच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला, मात्र नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा वारंवार वक्तव्य केली जात आहेत की ज्या नवाब मलिकांवरती ईडीनं गुन्हा दाखल केला, अटकेची कारवाई केली, त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, त्यांनाच आता उमेदवारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर दिल्यानंतर भाजपकडून नेते आता प्रचाराला जाणार का? भाजपनं जरी तुम्हाला पाठिंबा दिलेला नसला तरी मात्र हा प्रश्न सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारला जातोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा प्रश्न विचारला जातोय. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जरी वैचारिक मतभेद असले तरी निवडणुकीनंतरची परिस्थिती नेमकी काय असेल? ह्या वैचारिक मतभेदांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सोबतच राहील की कदाचित शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय होऊ शकतो असं तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं? माझ्या विरोध भाजप करते हे उघडपणे सत्य हे लोकांच्या समोर आहे. माझ्या विरोधात महायुतीचा उमेदवार आहे, माझ्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे सत्य आहे. त्याच्यात काही कोणी वेगळंच काही बोलत नाही. पण आमच्या विचारसरणी सोडून भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचे प्रश्न होत नाही. जे काही विषय असेल वादविवादाचे त्याला आमचा पाठिंबा होऊ शकत नाही. पण इतकं बोलू इच्छितो, जे लोक बोटं दाखवत आहे कालपर्यंत ते लोक सगळे भाजपसोबत होते. तो काँग्रेसचे नेते स्वतः भाजपमध्ये गेले, पुन्हा इथे आलेले. पवारसाहेब हे भाजपच्या पाठिंब्यामुळे 78 साली मुख्यमंत्री झाले. 10 वर्ष पूर्वीचा फॉर्म्युला महाराष्ट्रात चालला आहे. मुलायमसिंग यादवजी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले होते. लालू यादवजी झाले होते. ममताजी त्यांच्यासोबत होती. फारुख अब्दुल्ला, मुफ्ती सईद आणि जनता दलाच्या सरकार असताना वाम मोर्चा आणि भाजप एका सरकारला समर्थन देत होते. तर राजकीय परिस्थिती अनुसार ॲडजस्टमेंट प्रत्येक पक्षाने केलेलं आहे. हे राष्ट्रवादी त्यांच्याशी ॲडजस्टमेंट करून पॉलिटिकल राजकारण करत असेल तर आता जे लोक बोट दाखवतात त्यांनी मागच्या त्यांच्या इतिहास पाहिलं पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न, विजयाचा किती विश्वास आहे आणि 23 तारखेला गुलाल उधळणार का? नाही, जनता जेव्हा निवडणूक हातात घेत आहे, लोकांचा विश्वास तुमच्यावर होती, निश्चित रूपाने विजय आमचा निश्चित आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर आपल्यासोबत नवाब मलिक होते आणि विजयाचा विश्वास आहे कारण जनता माझ्यासोबत आहे आणि त्यामुळे विजयाचा गुलाल मी नक्कीच उधळेन, मी विजयी होईन असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.